सो हॅलो एव्हरीवन, तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे ब्राऊन चना म्हणजे आपला हरभरा असतो त्याची रस्सा भाजी. सो मी हरभरा साफ करून कोमट पाण्यामध्ये 6 तास छान भिजवून घेतला. छान भिजल्यानंतर तो शिजायला खूप छान होतो आणि शिजूनसुद्धा पटकन होतो. आणि त्याच्यामध्ये मी वाटण्यासाठी घेतलेत कांदा, टमॅटो, आलं आणि लसूण, कोथिंबीर आणि त्यामध्ये मी बटाटासुद्धा ॲड करणार आहे. त्याच्यामुळं मी कुकरमध्ये जे आपण चणा भिजवलेला आहे तो आणि एक बटाटा पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही मीठ ॲड करा आणि थोडीशी हळद ॲड करा म्हणजे चणा खूप टेस्टीसुद्धा लागतो मिठामुळं आणि त्याला कलरसुद्धा खूप छान येतो आणि छान शिजतोसुद्धा. सो याला मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला. फुल गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि एक मीडियम गॅसवरती. आता मी त्यासाठी जे वाटण लागतं ते तुम्हाला वाटण दाखवते. सो कांदा आणि त्यामध्ये खोबरं सांगायचं राहिलं होतं. सो खोबरंसुद्धा टाका आणि खोबरंसुद्धा मी घेतले. ते छान थोडंसं ब्राऊन करायचं, जास्त काळं करायचं नाही, नाही तर मग करपट लागतं. त्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो टाकून घेणार आणि छानपैकी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ते आपल्याला. त्यानंतर फक्त आपल्याला लास्टला कोथिंबीरच राहणार आहे टाकायची. सो टॅमॅटो आणि कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये ॲड करायची कोथिंबीर. तोपर्यंत एका साईडला कुकरला शिट्ट्यासुद्धा होतात. ते 2 फुल शिट्ट्या करायच्या आणि एक मीडियम गॅसवरती करायची. आणि पाहू शकता की ब्राऊन कलरचा झाला आहे कांदा आणि टॅमॅटो. जास्त काळसरसुद्धा नाही करायचं. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये ॲड करा कोथिंबीरीने खूप छान स्मेल येतो. जास्त करपट करायची नाही. कांदा पूर्ण भाजत आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करा, पण जास्त करपवू नका, नाही तर कोथिंबीर पूर्ण करपट लागू शकते त्याच्यामध्ये. आणि हे छान परतून झालं, गॅस बंद करायचा आणि खाली उतरून ठेवायचं. सगळा मसाला थंड करायचा. गरम मसाला ग्राइंड नाही करायचा, मिक्सरमधून काढायचा नाही, कारण की त्याची पूर्ण टेस्ट निघून जाते. आणि थंड मसाल्याला खूप छान स्मेल येतो आणि एकदम छान बारीकसुद्धा होतं ते. गरम ह्याने एकदम झाकण हे होऊ शकतं. सो खडा मसाल्यामध्ये मी घेतला आहे घरचा मसाला, मीठ, हळद आणि थोडासा गरम मसाला. आणि हे थंड झालेले तर हे सुद्धा मी ग्राइंड करून घेणार आहे. तोपर्यंत मी एका साईडला टोपसुद्धा तापत ठेवला आहे, कारण की कुकरला शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तो थंडसुद्धा झालेला आहे. सो आता हे मी वाटण बारीक करून घेते आणि तोपर्यंत टोपसुद्धा तापला आणि मी वाटणसुद्धा करून घेतलं. कुकरची सुद्धा वाफ केलेली आहे आणि टोपामध्ये मी गरम पाणी करून घेतलं, कारण की गरम पाणी वाटणाच्या भाजीला नेहमी टाकायचं. सो ह्या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता चणा आणि बटाटा खूप मस्त शिजलेला आहे आणि त्यामुळे जास्त काही कुक करावं लागत नाही आणि खूप छान लागतो. छान शिजून घ्यायचा, नाही तर थोडंसं निभार लागला तर मग खायला मजा येत नाही. पाणीसुद्धा गरम करून झाले तर ते पाणी मी काढून घेते. जास्त मी करणार नाही, घट्टसुद्धा करणार नाही, जास्त पातळसुद्धा करणार नाही. जशी रस्सा भाजी असते त्याच टाईपमध्ये की राईससोबतसुद्धा खाता येईल आणि चपातीसोबतसुद्धा खाता येईल. तर टोपामध्ये मी तेलसुद्धा टाकून घेतले. टोप छानपैकी तापला, तेलसुद्धा तापलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं वगैरे टाकून बघायचं. छान तडतडलं की जिरं मोहरी मी ॲड केलेले एकत्रच त्याच्यामध्ये आणि ते छान फुलले की त्याच्यामध्ये जे वाटण आपण केलेले ते सुद्धा टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं. आता ते जे वाटण केलेले ते मी पूर्ण टाकून घेतले आणि आता कांदा आणि टमॅटो भाजलेले, त्यामुळे जास्त काही भाजायची गरज नाही आहे. थोडा वेळेस भाजायचं, कारण कांदा वगैरे आपण भाजलेला आहे, त्यामुळे त्याचं काय म्हणजे कच्चा वास वगैरे काय येणार नाही वाटणाचा. सगळं वाटण आपण भाजून घेतलेलं आणि जे खडे मसाले काढलेले आहेत ते पण मी एकत्रच मिक्स करून घेतलेले आहेत आणि खूप छान मिक्स करून घ्यायचं हे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करा, म्हणजे मसाला खूप छान भाजला जातो. आता हे जे भांडं आहे मसाला मी बारीक केलेलं, सो त्यात थोडंसं पाणी ओतून मी मसाल्यामध्ये टाकून घेतलं की जेणेकरून खाली लागणार नाही मसाला. पाणी टाकलं तर छान कुक होतो मसाला. तर ते झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत त्याला छानपैकी भाजून घ्यायचा मसाला. तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटले त्याला आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा मसाला आणि त्यामध्ये जे आपण चणा आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे तर तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे आपण शिजताना टाकलं होतं, त्यामुळे ते पाणीसुद्धा त्यामध्ये ॲड करायचं. ते म्हणजे आपण एक्स्ट्रा पाणी टाकायचं तुम्ही टाकू शकता, पण मी गरम पाणी केलेलं तेवढंच आणि चणा आणि बटाटा शिजवण्यासाठी जे घेतलं होतं पाणी तेवढ्यामध्ये छान रस्सा झाला माझा. जास्त पातळ नाही, जास्त घट्टसुद्धा नाही. आणि छानपैकी त्याला उकळी काढायची आणि कमी गॅसवरती छान शिजवून घ्यायचं, म्हणजे एकदम आटवून द्यायची ती भाजी. आणि बघा अशा प्रकारे भाजी तयार होते. 15 मिनटं छान उकळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता
आणि खूप टेस्टी होते, नक्की करा. आणि हा गावरान चणा आहे, मी गावावरून आणलेला आहे, खूप छान लागते. तुम्ही बघू शकता त्याची ग्रेव्ही किती मस्त झालेली. सो अशी आहे रेसिपी. कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून द्या नवीन असाल तर. सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. बाय.